Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture Science and Technology and Crop Science paper 2nd. In previous lecture, explained the system of irrigation, that is a surface irrigation. In surface irrigation, there are two types, uncontrolled and control. In control method, that is a ब्रॉड स्ट्रीप मेथड, चेक बेसिन मेथड. विद्यार्थी मित्रांनो, आपण सिस्टीम ऑफ इरिगेशन हे मागच्या पिरियडपासून सुरू केलेलं आहे. तर त्यामध्ये आपण सरफेस इरिगेशन सुरू केलं, तर त्यामध्ये अनकंट्रोल आणि कंट्रोल. तर कंट्रोल सिस्टीम मधली आपण ब्रॉड स्ट्रीप आणि चेक बेसिन या दोन पद्धतीचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ बघत असताना नोटबुक आणि पेन घेऊन बसा आणि व्यवस्थित नोट करा. ती व्यवस्थित लक्षात राहणार. तर परीक्षेमध्ये तुम्हाला लिखाण करायचं आहे. फक्त व्हिडिओ बघत जाऊ नका, लिखाण पण सोबत सुरू ठेवा, तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन राहतं. तर बघूया आपण नेक्स्ट मेथड, रिंग अँड बेसिन मेथड. कंट्रोल मेथड मधली थर्ड मेथड रिंग अँड बेसिन मेथड. या रिंग अँड बेसिन मेथडमध्ये देर आर टू टाइप्स, रिंग मेथड अँड बेसिन मेथड. या रिंग अँड बेसिन मेथड मधली रिंग एक मेथड आहे आणि बेसिन एक मेथड आहे. तर रिंग अँड बेसिन मेथड इज व्हेरी कॉमनली फॉलोड इन फ्रूट क्रॉप ओनली. तर फळझाडासाठी ही पद्धत वापरली जाते जेव्हा आपल्याला सरफेस इरिगेशन करायचं असेल. तर बघूया आपण रिंग मेथड काय. अ स्मॉल बंड ऑफ 15 to 22 सेंटीमीटर हाय इज फॉर्मेड अराउंड द स्टंप ऑफ द ट्री ॲट अ डिस्टन्स ऑफ अबाउट 30 to 60 सेंटीमीटर डिपेंडिंग अपॉन वॉटर क्वांटिटी टू बी सप्लाइड. तर झाडाच्या भोवती म्हणजे त्या खोडाच्या भोवती अगोदर 15 ते 20 सेंटीमीटर असं माती चढवली जाते. आता ती मातीचं जी रुंदी आहे ते झाडाच्या वयावर आहे. 30 ते 60 सेंटीमीटरपर्यंत त्याचं ते रिंग असते, की जेणेकरून दीज आर सर्क्युलर बेड विथ सॉइल हीप ॲट द सेंटर अराउंड द स्टेम. तर या रिंग मेथडमध्ये सेंटरमध्ये असं मातीची भरी दिली जाते, त्याला म्हणतात हुंडी देणे. झाडाला हुंडी देणे म्हणजेच इट हेल्प्स टू अवॉइड द डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर टू द स्टेम. तर झाडाच्या भोवताली पाणी देत असताना त्या झाडाच्या खोडाला पाणी लागू नये. तर यामुळे काय होतं, जे पाण्याद्वारे येणारे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला कॉन्टॅक्ट होऊ नये यासाठी आपण हे डबल रिंग मेथड वापर करतो. यालाच आपण रिंग मेथड म्हणतो. तर अगोदर एक हिप दिली जाते झाडाच्या बुंद्याला, नंतर बाजूला पाणी साचतं, आणखीन एक रिंग असते उंच. तर मध्यभागी पाणी साचतं, खोडाला पाणी लागत नाही. हे रिंग मेथडचं वैशिष्ट्य आहे. तर जे सीड बॉर्न डिसीज आहे त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ही दक्षता घेतली जाते. आणि प्रामुख्याने मोठ्या झाडाला हीच पद्धत वापरली जाते, कारण मोठ्या झाडाचं पेरिफेरी एरिया वाढतं आणि त्याच्या खोडाला पाणी लागून फायदा नसतं. तर थोडं दूर पाणी द्यायला पाहिजे, कारण मुळं बाहेर गेलेले असतात. त्यासाठी ज्या खोड जे आहे त्याला व्यवस्थित माती दिली जाते, चढवली जाते. नंतर मग पाण्यासाठी रिंग तयार केली जाते, त्याच्या बाजूला आणखीन माती उंच असते, तर ते वाफा तयार होतं. जसं जनरली सर्कल असतं, रिंग लाईक असतं. तर या पद्धतीने बघा, हे मेन इरिगेशन चॅनल, दिस अ सब इरिगेशन चॅनल. याला सब इरिगेशन, हे मुख्य दांड, आणि मुख्य दांडामधून इकडं दोन्ही साईडनी वाफ्यामध्ये काय जाणार, पाणी जाणार. तर हे जे आपण रिंग तयार केलेली आहे फर्स्ट रिंग, ते 15 ते 22 सेंटीमीटर काय असतं, हे उंच असतं. हे झाडाचं खोड आहे, बुंदा आहे, स्टेम आहे. या स्टेमला हे पाणी लागू नये यासाठी अगोदर झाडाच्या भोवती माती चढवली जाते आणि नंतर मग हे खोलगट भाग तयार केलं जातं. आणि ते खोलगट भाग तयार करण्यासाठी माती ही बाजूला उंच तयार केली जाते, जेणेकरून इथं पाणी व्यवस्थित जमा होणार, साचणार आणि व्यवस्थित झाडाला पाणी मिळणार. तर याला म्हणतात रिंग मेथड. काय म्हणतात, रिंग. याला डबल रिंगसुद्धा म्हटलं तर हरकत नाही, कारण मध्यभागी एक रिंग आहे, उंच मातीचं ढीग, आणि बाजूला माती, मध्यभागी खोलगट पाणी साचण्यासाठी. त्याचं वैशिष्ट्य काय, हे पाणी झाडाला लागत नाही, खोडाला लागत नाही. तर यामुळं जे सीड बॉर्न सॉईल मायक्रोऑर्गॅनिझम जे आहे पाण्याद्वारे
ते कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही झाडाचे आणि झाडाला रोगराई येणार नाही. तर हे फारच बेस्ट मेथड आहे फळझाडासाठी. तर बघा हे या पद्धतीनं सेंटरमध्ये काय केलेलं माती उंच चढवलेली आहे. इथं एक खोलगड भाग आहे आणि बाजूला उंच आणखीन मातीचं लेअर आहे म्हणजे चढ केलेलं आहे आणि इथं पाणी खोलगड भागामध्ये जमा होते व्यवस्थित जेवढं पाणी द्यायचं तेवढं. तर हे रिंग मेथड. तर ह्या रिंग मेथड सगळ्या आहे ना, हे दिसत आहे तुम्हाला उंच भाग मध्यभाग खोलगड भाग. तर हे रिंग मेथड झाडाच्या खोडाला पाणी लागू नये. देन बेसिन मेथड. नेक्स्ट कोणती आहे बेसिन. दीज आर सर्क्युलर बेड विदाउट सॉइल हीप ॲट द सेंटर अराउंड द स्टेम. आता बेसिनमध्ये काय केलं जातं, सेंटर पोर्शनमध्ये माती चढवली जात नाही, खोडाला माती चढवली जात नाही, पूर्ण खोलगड भाग असतं, खोलगड भाग असतं, खोडाला पाणी लागतं. बेसिन आर राऊंड ऑर स्क्वेअर इन शेप. तर राऊंड असतं, स्क्वेअर पण असू शकतं. दिस हेल्प इन अवॉइडिंग वॉटर बॉर्न डिसीजेस. तर हे रिंग मेथडचं आहे. हे इथं बेसिनमध्ये आलेलं आहे, रिंग मेथडचं आहे. दिस हेल्प इन अवॉइडिंग वॉटर बॉर्न डिसीजेस. दिस मेथड इज सुटेबल फॉर फ्रूट क्रॉप अँड अदर हाय व्हॅल्यू क्रॉप लाईक संत्रा, पोमोग्रेनेट, पपया, बनाना. तर या दोन्ही मेथड जी आहेत रिंग अँड बेसिन या फळझाडासाठी फारच योग्य मेथड आहे. तर जास्त करून रिंग मेथड वापरली जाते. तर हे अवॉइडिंग वॉटर बॉर्न डिसीजेस करण्यासाठी. बेसिनमध्ये अवॉइड होत नाही कारण पाणी पूर्ण खोडाला लागतं या पद्धतीनं हे. तर हे पूर्ण खोलगड भाग आहे, इथं उंच भाग तयार केला नाही, तर हे खोडाला पाणी लागतं या पद्धतीनं. पूर्ण खोलगड भाग आहे बघा, इथं माती चढवलेली नाही, तर हे पाणी खोडाला लागू शकतं आणि सीड जे सॉईल बॉर्न मायक्रोनिझम जे आहे ते इथं कॉन्टॅक्ट होतं आणि रोगराई वाढते. त्यासाठी ही बेसिन फेल आहे. तर या रिंग अँड बेसिनचे ॲडव्हान्टेज काय ते बघू आपण. ॲडव्हान्टेजेस. इरिगेशन इज गिवन ईच ट्री. प्रत्येक झाडाला आपल्याला किती पाणी सोडायचं तेवढं आपण पाणी देऊ शकतो. सुटेबल फॉर ब्रॉड स्पेसिंग क्रॉप. ही पद्धत कशासाठी आहे, जे जास्त अंतराने फळझाडाची लागवड केली जाते त्यासाठी योग्य आहे. दूर दूर झाडं असतात, 10-10 मीटर अंतराने, 6 मीटर अंतराने झाड असतात, तर तेव्हा त्या झाडाच्या भोवतीच पाणी दिलं तर झाडाला व्यवस्थित मिळणार. बाकी जागेला पाणी नाही दिलं तरी चालतं. इकॉनॉमिकली यूज ऑफ वॉटर. तर पाण्याचं व्यवस्थित वापर होतं कारण जिथं पाणी पाहिजे तिथंच झाडाला पाणी मिळतं, दुसरीकडे पाणी द्यायची आवश्यकता नसते. तर दिज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ रिंग अँड बेसिन मेथड. देन डिसॲडव्हान्टेज. याचे तोटे काय आहेत आता. मोर लेबर रिक्वायरमेंट ॲट द टाईम ऑफ इरिगेशन. तर एकतर ते बेड तयार करण्यासाठी पूर्ण माती ओढून घेणे, बेड तयार करणे माणसाच्या सहाय्याने करावं लागतं, अवजाराच्या सहाय्याने म्हणजे इम्प्लिमेंटच्या सहाय्याने होणार नाही, यंत्राच्या सहाय्याने होणार नाही. त्यासाठी माणसं लावावं लागणार. ते बेड मध्यभागी माती चढवणे, बाजूला आणखीन माती चढवणे हे सगळं माणसं करू शकतात. फक्त दांडप बैलाच्या सहाय्याने आपण ओढू शकतो. तर लेबर जास्त लागतं पाणी देताना. तिथं लेबर असायला पाहिजे पाणी देणारं, कारण भरल्यानंतर दुसरं वाफ्यामध्ये पाणी सोडावं लागतं. इट इज नॉट सुटेबल फॉर क्लोज स्पेसिंग क्रॉप. तर ही जी पद्धत आहे, जे जवळजवळ पिकं असणारी जे असतात, जसं सोयाबीन आहे, भुईमुग आहे, अशा पिकासाठी ही मेथड योग्य नाही. देन टेम्पररी फ्लडिंग. तर आपण जास्त पावसाळ्यामध्ये वगैरे जास्त पाऊस झालं तर वाफ्यामध्ये भरपूर पाणी साचतं आणि पिकाला साईड इफेक्ट होतं, तर टेम्पररी फ्लडिंग होऊ शकतं. तर दिज आर द डिसॲडव्हान्टेज ऑफ रिंग अँड बेसिन मेथड. तर नेक्स्ट मेथड बघू आपण फरो मेथड. फरो मेथड. इन दिस मेथड ओपन द रिजेस अँड फरो. तर फरो मेथड म्हणजे दांड पद्धत ज्याला म्हणतो आपण. ऊसाची लागवड करण्यासाठी जे आपण दांड तयार करतो ती मेथड म्हणजे रिजेस अँड फरो. रिजेस अँड फरो. रिज म्हणजे उंच भाग, फरो म्हणजे खोलगड भाग. रिजेस अँड फरो. तर दांड ज्याला म्हणतो आपण. द लेंथ ऑफ फरो व्हॅरीज फ्रॉम 30 to 300 मीटर डिपेंडिंग अपॉन द स्लोप ऑफ लँड. तर 30 ते 3000 मीटरपर्यंत याचं लेंथ असू शकतं. ते लेवलवर अवलंबून आहे. जमीन आपली लेवल असेल तर 300 मीटरपर्यंत सुद्धा आपण लांब ठेवू शकतो, एवढं लांबी ठेवू शकतो. किंवा स्लोप जास्त असेल तर कमी ठेवायला पाहिजे लेंथ त्याची, की जेणेकरून पाणी मिळायला पाहिजे पिकांना यासाठी.
वॉटर इज अप्लाइड इन टू द फरो, त्या फरोमध्ये पाणी सोडलं जातं. दिस मेथड इज सुटेबल फॉर क्रॉप लाईक शुगर केन, कॉटन, टोबॅको, मेज, ब्रिंजॉल, टोमॅटो. या पिकासाठी ही फरो मेथड योग्य आहे, कारण याला तयार करण्यासाठी तेवढं खर्च येत नाही. म्हणजे इम्प्लिमेंटच्या सहाय्याने आपल्याला बैलाच्या सहाय्याने हे फरो तयार करता येत किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपल्याला फरो तयार करता येतं. तर बघूया आपण फरो. हे आहे फरो. उंच भाग रीज आणि खोलगट भाग फरो. हे जे रीज आहे उंच भाग, हे उंच भाग म्हणजे रीज आणि खोलगट भाग आहे ते फरो म्हणतात त्याला. मग याचं काय तयार झालं, रिजेशन फरो म्हणतो आपण. तर ऊस कुठं लावलं जातं, खोलगट भागामध्ये लावलं जातं या सरीमध्ये. आणि नंतर 5-6 महिन्यानंतर ते खोलगट भाग जे आहे ते रीज तयार होतं आणि रीजचं जे भाग आहे ते फरो होतं. हे ऊसामध्ये आहे. तर 12वीमध्ये ऊस पिकाची मशागत आपल्याला बघायची आहे, त्यासाठी सांगितलं मी तुम्हाला. नेक्स्ट, तर हेच या पद्धतीनं पाणी दिलं जातं. किती लांब असू शकतं फरो, तर ॲट ए टाईम 3-4 आपण लाईनमध्ये पाणी सोडू शकतो. तर हे फरो मेथड, याला काय म्हणायचं, फरो म्हणजे दांड पद्धत, जे दांड पद्धतीनं पाणी देतो आपण, तर ते फरो मेथड. ओके, तर ह्या पद्धतीनं हे फरो आहे ना. कारण जास्त उतार असेल तर या पद्धतीनं आपण सब इरिगेशन चॅनल ओपन करायचे. सब इरिगेशन चॅनल 30-30 मीटर अंतराने सब इरिगेशन चॅनल ओपन करायचे की पाणी साचतं. इथं लांबी कमी ठेवली तर पाणी भरणार त्या दांडामध्ये. आणि जर लेवल असेल तर आपण कितीही लांब ठेवू शकतो फरो. तरी फरो मेथड काय म्हणणार याला, फरो. तर ॲडव्हान्टेज बघूया आपण फरो मेथडचे. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, एकसारखं पाणी मिळत राहतं. लेस लेबर रिक्वायरमेंट, इथं मजुरं कमी लागतात, कारण तयार करण्यासाठी मजुराची गरज नसते. बैलाच्या सहाय्याने, अवजाराच्या सहाय्याने आपल्याला फरो तयार करता येतं, म्हणून मजुरं कमी लागतात. पाणी देताना आपण 4-5 दांड फोडून दिले की दुसरे कामं करत बसतो आपण. इझी इंटरकल्चर ऑपरेशन, आपल्याला आंतरमशागत कामं करतं, कारण सरळ आहे ना ते. कसं आहे, सरळ आहे. यामध्ये आंतरमशागत कामं आपल्याला करता येतात. नंतर लेस इव्हापोरेशन, यामध्ये पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं. लेस इव्हापो ट्रान्सपिरेशन, सुटेबल फॉर मोस्ट सॉईल, तर सगळ्याच जमिनीसाठी हे सुटेबल आहे. देन डिसॲडव्हान्टेजेस बघूया आपण. इट इज कॉस्टली, तर ते तयार करण्यासाठी जे काही बैलांचा खर्च वगैरे तेवढं लागणार. वेस्टेज ऑफ वॉटर ड्यू टू डीप पर्क्युलेशन, आता इथून आपण पाणी सोडलं तर इथपर्यंत लास्टपर्यंत येईपर्यंत इथं सुरुवातीला पाणी भरपूर पर्क्युलेशन होणार, त्यामुळं पाणी वेस्टेज जातं. ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे तर हे दांडानं पाणी देऊ शकतात, परंतु हलकी जमीन असेल तर तिथंच पाणी जास्त मुरणार, शेवटपर्यंत मिळणार नाही. तर याचे डिसॲडव्हान्टेज आहेत काही. तर ही सरफेस इरिगेशनच्या मेथड आपण इथं पूर्ण संपवलेली आहेत. तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण बघणार आहोत सब सरफेस इरिगेशन. आवश्यक व्हिडिओ बघा बाळांनो, फक्त दिवसातून 20-25 मिनटं द्या क्रॉप प्रोडक्शन किंवा क्रॉप सायन्सला. ओके, समजत असेल कमेंट्स करा, समजत नसेल तरी कमेंट्स करा. काय इम्प्रूव्ह करायचं, तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही कमेंट्स करा. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळत राहणार. बघत राहा व्हिडिओ खान्स क्रॉप अकॅडमी चॅनल. तर या चॅनलद्वारे आपण काही एज्युकेशनल माहितीसुद्धा आपण देत राहतो, ते व्हिडिओ बघत राहा. तर इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.